पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे. तुम्ही काळजी करू नका. परंतु ह्या वर्षी देता येत नाही, ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार. नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार. अनेकांचा असा समज आहे की अजितदादांचा कर्जमाफीला विरोध होता, मात्र त्यांच्या 10 नोव्हेंबर 2025 ला साताऱ्यामध्ये त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणातला संग्रहित भाग मी तुम्हाला दाखवलेला आहे. अजितदादा त्याच्यामध्ये सरळ आणि स्पष्ट म्हणतात, पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करिता आम्ही देणार आहे. तुम्ही काळजी करू नका. परंतु या वर्षी अर्थात डिसेंबर 2025च्या आत देता येत नाही, ती पुढील वर्षात जून 2026च्या आत द्यायची ठरली आहे. नवीन वर्षामध्ये नवीन बजेट असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. नवीन वर्षात नवं बजेट अर्थात काय तर आता फेब्रुवारी 22-23 ला जो अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय आणि त्यानंतर 6 मार्च 2026 ला आपला अर्थसंकल्प सादर होणार आहे. सन्माननीय अजितदादा आता जर हयात असते तर त्यांनी या 6 मार्चला आपल्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीसाठी तरतूद केली असती. मात्र आता अर्थमंत्री मुख्यमंत्री एकच आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हेच अर्थमंत्री असल्यामुळे देवेंद्र फडणवीस 6 मार्च 2026 ला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी ज्या पद्धतीनं ठरवलं होतं त्या पद्धतीनं कर्जमाफीसाठी तरतूद करून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे शेतकऱ्यांच्या वतीनं, असं मला वाटतंय. आणि अजितदादांवर आम्ही कडाक्याची टीका केली होती, बघा स्क्रीनवर. सारखेच फुकटात आणि सारखेच माप कसं व्हायचं? जेव्हाही अजित पवार सारखंच फुकट, सारखंच माप असं बोलले होते त्यावेळेस टीका सुद्धा केली होती. आणि त्यानंतर अजित पवारांवर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि नंतर त्यांनी कर्जमाफीची भूमिका घेतली. अजित पवार हा राजकारणातला जिवंत हिरो होता. अजित पवार माणूस हा राजकारणामध्ये जे बोलणारा ते करणारा कामाचा माणूस होता आणि म्हणून त्यांनी ठरवलं होतं की त्या पद्धतीनं मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद सुद्धा करणार होते. मात्र दुर्दैवानं त्यांचं अपघाती निधन झालं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे 2 महत्वाचे नेते आहेत महायुतीमधले, तर त्यांनी आपल्या सहकार्याला याच्या माध्यमातून श्रद्धांजली द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि सगळ्यात मोठा पुरावा मी शोधून काढून तुम्हाला दाखवलेला आहे की अजित पवार कर्जमाफीच्या विरोधात नव्हते, तर अजित पवारचे बोलणारा ते करणारा माणूस होता आणि त्यांनी कर्जमाफीचा विषय अजेंड्यावर घेतला होता आणि त्या अर्थसंकल्पामध्ये पूर्णत्वास नेणार होते. तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंटमध्ये. धन्यवाद.